आपल्याला एक विशेषता आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाली असेल की 2018 मध्ये जेव्हा याच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेसचा याच्यापेक्षा जास्त मतांनी विजय झालेला होता। पण त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या, त्याच्यामध्ये बीजेपीला जास्त खासदारकीचा फायदा मिळाला। आता उलट होणार, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आमच्या झाल्यात त्या आम्ही दुरुस्त करू, लोकसभेला पुढे जाऊ आणि लोकसभा हे काँग्रेसच्या नेतृत्वामध्येच निवडून आणायची भूमिका आमची आहे आणि त्यासाठी तयाऱ्या आम्ही काल निकाल लागला, आमच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत। ज्या पद्धतीने निकालाला त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली का इंडिया आघाडी कुठेतरी काँग्रेसचं महत्त्व कमी झालेलं आहे, बॅकफूटवर गेलेली आहे, बार्गेनिंग पॉवर कमी झाली। कोणी काही बोलो, चर्चा करायला कोणाला लागतं काय? मूळ प्रश्न आहे की काँग्रेस हा बार्गेनिंग न करणारा पक्ष आहे। आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचीच भूमिका आम्हाला शिकवली गेलेली आहे आणि आमची विचारसरणी तीच आहे। जे लोक या पद्धतीच्या अफवा उडवतात आहेत त्यांनाच बार्गेनिंग आणि भ्रष्टाचाराने लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याची मानसिकता त्या लोकांची राहते। त्यामुळे हे या मानसिकतेचेच लोक या पद्धतीचा विचार मांडू शकतात। त्यामुळे काँग्रेस हा बार्गेनिंग करण्याची मानसिकता नसलेला पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही। कुठेतरी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे काय? काँग्रेस बॅकफूटवर गेल्याची जी चर्चा आहे त्यावर आपण काय म्हणताय? अरे धनुभाऊ 2 मिनिटं काँग्रेस आता गडचिरोलीमध्ये जे वाघ आहेत ते माणसं खातात आहेत, लोकांच्या गाई म्हशी खातात आहेत, तर कोणत्या वाघाची चर्चा करतात मला माहिती नाही। त्याच्यामुळे मला वाघाबद्दलची चर्चा माणसावर होत असेल तर मला माहिती नाही। आणि वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस शपथ घेतील आणि तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी सुद्धा शपथ घेतील असं बावनकुळे तुम्ही विभाजनाचं राजकारण करतात आहेत। शाहू फुले आंबेडकर विचाराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करतात आहेत। अशी लोक समजा आतापासूनच शपथ विधीचं भाजपचं सरकार येईल आणि त्याच्यामध्ये वानखेडे स्टेडियममध्ये आम्ही शपथ घेऊ असं स्वप्न रंगवत असतील तर हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राचा अजून भाजपनं वैचारिक विचारच केला नाही आणि म्हणून त्यांचं जे वागणं जे आहे महाराष्ट्राला लुटायचं, महाराष्ट्राच्या सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवणं, महाराष्ट्राला गरीब करणं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणं, ही जी काही प्रवृत्ती भाजपची आहे ते लोक असं स्वप्न रंगवत असतील तर त्यांच्या स्वप्नाला मला आडवं यायचं काही कारण नाही। पण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा निकाल हे जे आज फुगल्यासारखे केलेले असतील तरी महाराष्ट्राचा निकाल हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचा विजय होईल एवढा विश्वास आमचा आहे। या सगळ्या निकालानंतर कुठेतरी काँग्रेसचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, खरंच त्यावर तुम्हाला विश्वास आहे? हे तर मला असं वाटतं की गेले 2 वर्षापासून ही चर्चा आहे, त्याच्यामुळे या चर्चेला आमचा पूर्वविराम आहे। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपमध्ये किती वाद होते ते आपल्या चॅनलवर तुम्ही दाखवत होता। हारल्यानंतर अशा अफवा उडवणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे या विषयावरचा वादविवादाचं तुम्ही पडू नका। आखरी या देशामध्ये आता मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजींनी राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस देऊ असं सांगितलेलं होतं, छत्तीसगडमध्ये 3100 रुपये धानाला समर्थन मूल्य आम्ही देऊ असं सांगितलं होतं, इथेही 500 रुपयाला गॅस देऊ असं सांगितलं होतं। आता त्याच्यामुळे हे जे काही घोषणा झालेल्या होत्या हे जुमले ठरू नये एवढंच आमचं मत आहे। आम्ही सांगितलं की जनमताच्या कौलचा आम्ही आदर केलेला आहे, त्याच्यामुळे
त्याच्यात ज्या काही चुका आमच्या झाल्या त्याच्यावरचं आत्मपरीक्षण आम्ही संजय करू. राऊत असं म्हणतात की काहीतरी इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहे आणि त्याचा परिणाम मध्ये त्यांनी काल बोलताना असं बोललं की समाजवादी पक्षाला जर मध्य प्रदेशमध्ये जागा दिल्या असत्या तर थोडंसं आणखी काहीतरी वेगळं चित्र असतं. काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावर आज मी काही चर्चा करणं, संजय राऊत काय बोलतात त्याच्यावर चर्चा करणं काही माझ्यासाठी काही गरज जरूर नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा जर तुमची लहर आहे तर असा प्रकार संजय राऊत बोलतात. तर भाजपला त्याला काही थोडी वाटणार आहे. त्याच्या संजय राऊताच्या म्हणल्याने हे निवडणुका लावणार आहेत का? कारण की आता सरकार आणि प्रशासक याच्या माध्यमातून जी लूट चाललेली आहे आणि आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून, की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढे डेंग्यूनी मृत्यू झालेले आहेत. परवा कल्याणमध्ये बाळातपण झालं एका बाईचं, बाळ आलं बाहेर आणि डेंग्यूच्या आजाराने ती आई मरण पावली. आज डेंग्यूचं मृत्यू किती झालीत महानगरपालिकेच्या एरियामध्ये, नगरपालिकेच्या एरियामध्ये. याचं लाज समजा सरकारला वाटत नसेल आणि विजयाचा आनंद व्यक्त करत असतील तर मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे आनंद व्यक्त करणं की दुःख व्यक्त करणं नाही करणं. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या ज्या सीमावर्ती भाग आहे, मग तेलंगणा असो, मध्य प्रदेश असो की छत्तीसगड असो, या भागाला जे मतदारसंघ लागून होते त्या मतदारसंघात त्या भागामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं. 50% जास्त जागा हे मिळाल्या. महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकीय जे मोमेंट आहे त्याचं यांनी समजलं पाहिजे. यांनी बाहेरच्या आनंदाला आपला आनंद व्यक्त करायला आता राज्यातल्या भाजपवाल्यांनी जास्त काळ नाही आहे सत्तेचा, थोडा काळ आहे, करू त्या गंमत. कारण की तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्याच्या बॉर्डरमध्ये जसं बालाघाटचं आपण उदाहरण करू तर बालाघाटमध्ये एक जागा चुकून BJPला गेली, तिचे माजी मंत्री म्हणजे मंत्र्यांपासून सगळे पडले BJPचे. त्यामुळे आपल्याला खूप सारे बॉर्डरचे जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्राला लागलेले, इथं काँग्रेसची लहर आहे. त्यामुळे ही लहर महाराष्ट्रातही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रभाव या भागावर बिल्कुल होणार. भाऊ 3 राज्य में जो चुनाव जिस तरह से ड्रग्स माफिया जो आहे ललित पाटील त्याला ससूनमध्ये असताना वॉर्ड नंबर 16 मध्ये किचन तयार करण्यात आलं स्पेशल आणि त्याला तिथनं जेवण चालू होतं. हॉटेल जेवणाची व्यवस्था असताना स्पेशल व्यवस्था केली होती, कोणाच्या वरद असताना केली होती, हे सगळं प्रकरण समोर आलं. आम्ही मागच्या काळातही ललित पाटलाच्या बद्दलची भूमिका मांडलेली आहे. ड्रग्सचं पूर्ण रॅकेट हे सरकारच्या माध्यमातून चाललेलं होतं काय, हा प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येत आहे. ललित पाटलाची एवढी वर्दस्त करणं, त्याला जेलमध्ये न ठेवता ससून हॉस्पिटलमध्ये 5 स्टार त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करणं हे सरकारच्या विना आशीर्वादाने होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरकारच या ड्रग व्यवस्थेमध्ये इन्व्हॉल्व आहे का, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि तो विधानसभेमध्ये तो विषय येणारच आहे. भाऊ चंद्रशेखर बावनकुळे असे बोलले की काँग्रेसला बूथवर बसायला देखील व्यक्ती आम्ही मिळू देणार नाही. भ्रष्टाचाराचा पैसा खूप आहे आता त्यांच्याजवळ, त्याच्यावर ते बोलत असतील. हे भंडाऱ्यातच बोलले, विशेष करून हे भंडाऱ्यातच बोलले. मी काय म्हटलं, भ्रष्टाचाराचे पैसेच खूपच आहे ना, सगळ्यांना विकतच घ्यायला निघालेले आहेत ते लोक. आणि जे ऐकलं नाही त्याला ईडी लावू, अशा पद्धतीची मानसिकता आहे. अरे हा महाराष्ट्र आहे, अजून तुम्ही या महाराष्ट्राला त्यांनी ओळखलंच नाही. चुकून सत्ता आली आणि त्या सत्तेचा एवढी गरमी आणि एवढी मस्ती भाजपने अंगात आणू नये एवढाच सल्ला आमचा त्यांना आहे. गिरीश महाजनांनी असं म्हटलं की सरसकट आम्ही देऊ शकणार नाही असं स्पष्ट वक्तव्य केलं. काय सरसकट? आम्ही आरक्षण देऊ शकणार नाही महाराष्ट्रात. ठीक आहे ना, त्यांनी काय करायचं तो त्यांचा भाग आहे ना, सत्तेत आहेत ते. त्यांनी जे 2014मध्ये आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता करायची की नाही करायची त्यांनी ठरवायचं. त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं. हर्षवर्धन पाटील बोलले की त्या ज्या क्लिप आहेत त्या आता आम्ही व्हायरल करू, जर आरक्षण आम्हाला दिलं नाही, त्यांनी आश्वासन दिलं तिच्या स्टेजवर येऊन. बघा, महाराष्ट्रामध्ये 2 समूहामध्ये भांडण लावून OBC आणि मराठा समाजामध्ये जी गॅप निर्माण केलेली आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला दुर्गामी भोगावं लागणार आहे. आणि हे सगळं पाप जे राहणार आहे ते भाजपचं राहणार आहे. महाराष्ट्राला तोडण्याचं पाप जे भाजप करते आहे. त्यामुळे मी कुठल्या व्यक्तिगत व्यक्तीचं नेतृत्वात काय चाललेलं आहे वगैरे याच्यावर नाही, याला सरकारच दोषी आहे हे आपल्याला म्हणता येईल. सर, इंडिया आघाडीत भाजपचं वजन घटलं, यावर तुम्ही काय म्हणता? मी मगाच सांगितलं. 3 राज्य में चुनाव में कांग्रेस हारी है, क्या कहोगे, क्या रीजन हो सकता है हारने का? हमने कहा कि जो
गलतियां हुई है उसको हम सुधार कर, और इसी राज्य में 2018 में छत्तीसगढ़, मध्य प्रदेश और राजस्थान में इनसे भी ज़्यादा बहुमत लिया था, और उस बहुमत के जब मिला हमको, हमारी सरकारें बनी, तो उसके बाद में जब लोकसभा की चुनाव आए तो लोकसभा के चुनाव में हम वहाँ पे हारे। छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश में सिर्फ हमारे पास 2 ही सांसद चुन के आए थे, पूरी बीजेपी को गए थे। राजस्थान में भी पूरे के पूरे सांसद। अब वो उसका उलटा हो जाएगा और केंद्र की सरकार कांग्रेस की लीडरशिप में ही दिल्ली में बैठेगी, ये मैसेज इस चुनाव से जाएगा। पनौती जिस तरह से शब्द यूज़ किया गया पूरे चुनाव में, उसका कोई इस पर असर हुआ? देखो, ये जब ऑस्ट्रेलिया और इंडिया के वर्ल्ड कप के फाइनल मैच में जिस तरह से इंडिया की टीम हारने के बाद इस देश की जनता ने पनौती नाम दिया, वो स्टेडियम का नाम बदला गया था, लोगों ने वो स्टेडियम का नाम वो रखा, और जिस तरह से पनौती का अपन सोशल मीडिया पे देखते हैं कि जो चलता है उसमें 3, 4, 5 दिन, नहीं तो एक दिन सोशल मीडिया पे चलता है, दूसरे दिन दूसरा चीज़ आ जाती है, लेकिन ये 5 दिन कंटिन्यू पनौती चला। तो ये इस देश की जनता ने नाम दिया है पनौती, या कांग्रेस ने नाम नहीं दिया है। तो इसलिए पनौती जो शब्द है वो किसके लिए देश की जनता ने दिया, वो देश की जनता को पता है, जिनने लोगों ने नाम दिया है। तो ये तो पनौती नाम तो कांग्रेस ने दिया ही नहीं है। तो मुझे लगता है कि मैंने पहले दिन भी कहा था, पनौती ये पब्लिक ने नाम दिया है, ये कांग्रेस का नाम नहीं है। और जब राहुल जी जब स्पीच कर रहे थे तो सामने से पब्लिक से नाम आ रहा था, और राहुल जी ने कोई नाम दिया नहीं। तो इसका मतलब है कि ये पनौती का कैंपेन बीजेपी कर रही है। अब किस लिए कर रही है, अब वो आने वाला वक्त बताएगा। इंडिया की जो बैठक होने वाली है उसमें कांग्रेस इसमें मंथन करेंगी या कांग्रेस की अलग मीटिंग लेके? देखो, कांग्रेस खुद एक विचारधारा है। कांग्रेस देश की संवैधानिक व्यवस्था की लड़ाई लड़ रही है और देश को बचाने की लड़ाई लड़ रही है। जिस तरह से चारों स्तंभों को बीजेपी ने सत्ता के आधार पर उखाड़ने का जो काम किया है, आज चारों स्तंभ खतरे में। मीडिया को गोदी मीडिया कहते हैं। ये पहले देश में 75 साल में कभी कहा नहीं गया था कि गोदी मीडिया, ऐसा शब्द नहीं किया था कोई मीडिया को। राजीव गांधी ने तो मीडिया को स्वायत्तता दी। तो मतलब है कि ये देश में चौथा स्तंभ को उखाड़ दिया। प्रशासकीय व्यवस्था में डायरेक्ट यूपीएससी की एग्ज़ाम न करते हुए जॉइंट सेक्रेटरी के रैंक पर आरएसएस के लोगों को बिठाया गया, प्रशासकीय व्यवस्था खत्म कर दी। जो लोगों से चुन के आई हुई सरकार भ्रष्टाचार से और ईडी के डर से गिराने का काम पाप इन लोगों ने किया। तो लोकतांत्रिक व्यवस्था को ख़त्म किया। और न्याय व्यवस्था में सुप्रीम कोर्ट के अगर जजेस सरकार के इस तरह के व्यवहार को आकर, सुप्रीम कोर्ट के जजेस मीडिया के सामने आके के आते हैं और हमें बचाओ ऐसा जब बोलते हैं, तो न्याय व्यवस्था भी खतरे में, चारों स्तंभ खतरे में। कांग्रेस की भूमिका स्पष्ट है कि चारों ये स्तंभों को संभालना, देश की संवैधानिक व्यवस्था को संभालना, क्योंकि ये हिंदुस्तान को, भारत देश को अगर आज़ादी मिलाने का काम किया है तो कांग्रेस ने किया है, और देश को आगे बढ़ाने का काम कांग्रेस ने किया है। और देश को ऐसी बर्बाद होते हुए कांग्रेस नहीं देख सकती। और कांग्रेस पूरी तरह अपनी विचारधारा के आधार पर देश में ये लड़ाई लड़ेंगे। शिंदे ने कहा था नागपुर में कि हम खासदार 45+ चुन के आएंगे, ऐसा उन्होंने नागपुर में कहा था। 49 तो नहीं बोला ना, 49 तो नहीं बोला ना। तो इसलिए अभी शिंदे जी का क्या होता है 31 दिसंबर में देखेंगे। बहुत सारा मामला है, अभी आगे आगे देखिए, असली बीजेपी उनको आगे आगे पता चलेंगे। काँग्रेसची बैठक आहे, अधिवेशनाच्या अनुषंगाने काय तयारी काँग्रेस? आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई या 3 विषयावरची चर्चा आहे। विधानसभेवर जी रणनीती आम्हाला करायची आहे त्याच्यावरची ही मीटिंग आहे। या मीटिंगच्या नंतर सगळं एकमताने जे ठरल्यानंतर आमचा काय प्लॅन राहील ते आम्ही आपल्यासमोर मांडू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।